कसं काय? एकदम मस्त ना. मी पण एकदम मस्त. जसं तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, आपल्या घरात भरपूर रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. सो आता पण त्याची सगळी तयारी चालू आहे. आजचा ब्लॉग दुपारी 11 वाजता सुरू झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते की आता काय होतं आहे. सो बघू आता काय होतं आहे. इथे आईची देवपूजा सुरू आहे. सो घरात तरी सध्या हे चालू आहे आणि आपलं बाहेर नवीन टाकी बसते पाण्याची. सो ते तिकडे सुरू आहे आणि हे त्याच्यासाठी लागणारं सगळं सामान ते सगळं आहे. आणि तिथे ते काम सुरू आहे. दुर्गेश टाकी पकडून उभा आहे. सो ओव्हरऑल सध्या पुढच्या दारी हे सगळं सुरू आहे आणि मागे पण भरपूर काय सुरू आहे. सो दाखवते तुम्हाला. इथे एक असा इन्सिडेंट झाला की नेमका आपला गॅस संपला आहे आणि घरात सगळे बिझी असल्यामुळे आम्हाला गॅस आणायला पॉसिबल नाही आहे. सो हा एक तात्पुरतीची जुगाडा मी केलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. छकुली आज सकाळी रायांसोबत खेळायला आली आहे. ओके, त्या इकडे हे काम सुरू आहे आणि आम्ही सगळे हेच बघतोय. माझ्या मते आता आम्हाला हे सगळे डायलॉग्स पण पाठ झालेले आहेत, पण काय करणार, आपल्याला एवढं ते ॲडजस्ट करावंच लागेल. सो सध्या चालू आहे हे सध्या कार्यक्रम, आरूचा कार्यक्रम झालेला आहे फिक्स. सो आम्ही ते आता एन्जॉय करतोय. तुम्हाला दाखवते आई काय करते. लागली एक मिनी भूक, तर आता काय करायचं म्हणून मी मस्तपैकी दडपे पोहे बनवते आणि आईला आणि आम्हाला, म्हणजे मला आणि आईला दोघांनाही दडपे पोहे आवडतात. सो आम्ही दडपे पोहे बनवतोय. मी बनवते, आई ते कलिंगड का. हा एक निंजा टेक्निकचा प्रकार सुरू आहे. रायाला हातात घेऊन नाही, दडपे पोह्याची ही तयारी मी करून घेतली आहे. हे पोहे एकदम काय बोलतात, एकदम कमी भिजवायचे, खूप पाणी नाही घालायचं. मीठ आणि साखर, सुक्या मिरच्या, कोथिंबीर भरपूर, हिरवी मिरची, लिंबू, कढीपत्ता, कांदा, शेंगदाणे आणि खूप सारं खोबरं आणि हे आहे तीळ, हिंग आणि राई. त्याच्यामुळे आपला हा जुगाड चालू आहे सध्या. तो गॅस आपला संध्याकाळपर्यंत येईल. सो ही सगळी मांडणी अशी एक प्रकारे केलेली आहे आम्ही. छोट्या भुकेसाठी दडपे पोहे इज अ बेस्ट ऑप्शन. काही झंझटमारी असं लागत नाही. तुमच्या घरात जे काही असतं ते वापरून तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यातलं काही तुमच्याकडे नसेल चालतं, पण पोहे पाहिजे दडपे पोहे करायला, हे कंपल्सरी आहे. बाकी ह्याच्यात तुमच्याकडे काय असेल नसेल, यू कॅन स्विच द थिंग्स तुमच्या हिसाबाने. ओके, इथे मी फोडणीचं भांडं ठेवलं आहे. त्याच्यात आता आपण शेंगदाणे तळून घ्यायचेत आधी आणि मग नंतर बाकीची फोडणी करायची. आता ह्याच्यात मी शेंगदाणे घातलेत, ते भाजून घेऊया आपण. मस्त तळून घ्यायचेत. आणि दडपे पोह्यात शेंगदाणे हे हवे. पोहे आणि शेंगदाणे कंपल्सरी आहे. तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतात, पण त्याची जास्त टेस्ट येते. सो आपण हे आता मस्तपैकी तळून घेऊया. आता शेंगदाणे आणि भाजून मी ह्याच्यातच टाकलेत. गॅस थोडा स्लो करूया. त्याच्यात आपण तेल जे गरम झालेलं होतं त्याच्यात राई, तीळ आणि हिंग घालूया. आता याच्यात मस्त हिरवी मिरची आणि आपलं लाल सुकी मिरची हे सगळं घालूया. कांदा घातला ना की गॅस बंद करून घ्यायचा. कांदा आपल्याला थोडा कच्चा ठेवायचा असतो, पूर्ण नाही शिजवायचं. मला नाही माहिती शूट कसं होतंय, कारण मी एका हाताने शूट करते आणि एका हाताने हे सगळं करते.
मस्त आता झालेलं आहे. बस ह्याच्यापेक्षा जास्त कांदा शिजवायचा नाही. तो आता ह्याच्यात टाकायचा. आता ह्याच्यात हे मीठ आणि साखर, कोथिंबीर, भरपूर सारं खोबरं आणि आता त्याच्यात आपण हे लिंबू पण पिळून घेऊया. दडपे पोहे तयार झालेले आहेत आणि हे आता आपण मस्त सर्व करूया आणि आईला देऊया. बघा मेन काय आहे, दडपे पोह्याला ना पातळ पोहे लागतात. आपल्याकडे 2 प्रकारचे पोहे येतात, तर एक येतात जाड, एक येतात पातळ. तर त्याला लागतात पातळ पोहे. पातळ पोहे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तेच दडपे पोहे घ्यायचे आणि मग त्यांना ओलं करायची गरज नसते. पण माझ्याकडे पातळ पोहे अवेलेबल नव्हते म्हणून मी जाडे पोहे घेतले आणि मी थोडंसं त्यांना ओलं केलं, ज्याने की ते खायला इझी व्हावेत. तुम्हाला हवे तर ते असेच ठेवू शकता तुम्ही, पण आईसाठी वगैरे म्हणून मी ते थोडेसे ओले केलेत. नाही केले तरी चालतात. आता हे आपण आईला देऊया आणि विचारूया तिला कसं वाटतंय. आई खाऊन सांग तुला कसं आवडलं का. इथे आपले साहेब राजे झोपतायत. आवडलं? ओके. एका हाताने शूट करायचं आणि एका हाताने रेसिपी करायची, त्याच्यामुळे ही एक अवस्था झालेली आहे. सहसा माझ्या जेवणाला अशी अवस्था कधी होत नाही, पण एका हाताने शूट करायचं आणि एका हाताने जेवण बनवायचं म्हणून हे सगळं झालेलं आहे. तर मी पण खाऊन बघते की कसं झालंय. छान झालं, पण जर ह्याच्या जागेवर पातळ पोहे असते तर ते अजून छान लागले असते. पण ओव्हरऑल टेस्ट एक नंबर आहे. आणि माझी काकू आहे, माझी सख्खी काकू मुंबईत असते, ती सुंदर दडपे पोहे बनवते. सो आय होप तुम्हाला मी कधीतरी तिची रेसिपी दाखवेन की ती दडपे पोहे कसे बनवते. आणि खरंच ती खूप 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 सुंदर दडपे पोहे बनवते. काकू जर तू ऐकत असशील तर तुझ्या एवढे चांगले झालेले नाही आहेत, पण झाले. तुम्हाला आता घेऊन जाते की वरती जिथे काम सुरू आहे ते दाखवायला की नक्की काय काम सुरू आहे. आणि माझ्यासोबत आहे, सो मी तुम्हाला दाखवते. ही एक आपली अजून रूम आहे. आपल्या अख्ख्या घराचा टूर मी तुम्हाला नक्की देणार. इथे वर्कर्स राहतात रेंटने. सो हे इथे काम सुरू होतं. हे ब्रिक्स लावायचे, काय बोलतात, छप्पर, कौलं, हे कौलं लावायचे होते. ते एवढंच राहिलेलं आहे माझ्या मते. हां, हे एवढंच राहिलेलं आहे. आणि हा इथून व्ह्यू आहे. हा आपल्या घराचा एका साईडचा पूर्ण व्ह्यू आहे. तुम्हाला जितकी नजर जाते ना तितकी सगळी आपली जमीन आहे. हे आहे कोकमाचं झाड, बिरिंड्याचं झाड असंही म्हणतात त्याला, आय गेस, मला नाही माहिती. हो ना, हो. हे आहे आंब्याचं झाड, हे आहे नारळाचं झाड ऑफकोर्स, हे आहे आपलं घराचं तमालपत्र, केळीची झाडं, हे सगळं 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 सगळी झाडं आहेत. आणि दिस इज ऑल ओव्हर वी हॅव की जिथपर्यंत नजर जाते ती सगळी आपली जमीन आहे. मस्करी केली, नका टेन्शन घेऊ. देवाची कृपा झाली तर आपण खरंच इतके श्रीमंत होऊ. पण सध्या आपलं जे आहे व्यवस्थित आहे, छान आहे आणि त्यात आम्ही खुश आहोत. आणि मी तुम्हाला नक्की एकदा आपल्या घराची, म्हणजे पूर्ण जेवढं आपलं घर आहे, हे जे रूम इथे तुम्हाला मी ज्या रूममध्ये आपण आहोत आता,
ते रूम्स आम्ही वापरत नाही, ते रेंटवर दिले जातात. सो तुम्हाला मी नक्की एक दिवस अख्खं आपलं घर दाखवेन. सध्या तोडफोड सुरू आहे. सो त्याच्यासाठी मी दाखवत नाही आहे, पण नक्की दाखवेन. कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचं घर कसं वाटलं आणि आवडलं असेल तर नक्की सांगा. काय लिपीचा समोरचा व्ह्यू आहे. ही बॅल्कनी आहे आणि हे सगळं काम सुरू होतं ते आहे. इथे एक रूम आहे. ओके, ही एक रूम आहे. इथे एक रूम आहे. बरीच कामं केलेली आहेत. मला एक्झॅक्टली नाही माहिती काय कामं केली आहेत, कारण मी खाली असते. डस्ट एलर्जी असल्यामुळे मी जास्त म्हणत नाही आहेत, पण नक्की मी तुम्हाला उद्या परवा व्यवस्थित देईन. परत त्रास द्यायला. नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आपलं घर आवडलं आहे का. गावात ना एक गोष्ट खूप चांगली आहे. कोण भाजी आणायला गेलं आणि इथे ना काही भाज्या आहेत ना त्या एक्स्ट्रीम मोठ्या मिळतात, तर ते घेतात आणि ते ना येता जाता आपल्या शेजाऱ्यांना देतात. तर तसंच आमच्याकडे ना एका काकूने एक भाजी दिली आहे. ती बघा किती मोठी आहे आणि तुम्हाला माहिती असेल त्याला काय बोलतात ते दाखवते तुम्हाला. अख्खं माझं तोंड ह्याच्यात कव्हर होत आहे. एवढी मोठी ही भाजी. याला काय म्हणतात, पडवळ, मला नाही माहीत काय बोलतात. तुम्हाला माहिती असेल नक्की कमेंट करून मला सांगा. सो आजचा हा आपला एकदम छोटासा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. खूप सिम्पल होता आणि जसं तुम्हाला दिसतंय की आपल्या घरात खूप काय चालू आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट कॅप्चर करणं आणि रेकॉर्ड करणं मला बरोबर नाही वाटत. सो मी नाही करू शकले. ज्या गोष्टी दाखवू शकते त्या दाखवते. ज्या गोष्टी झाल्यावर दाखवायच्या आहेत त्या मी झाल्यावर दाखवणार. आणि माझा पुढचा ब्लॉग तुम्हाला आमच्या ॲनिव्हर्सरी आणि डीच्या बड्डेचा असेल, तोही तुम्हाला बघायला मिळेल. सो आय होप तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये अजून मजा येईल. पण आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्या घराची अख्खी टूर हवी असेल तेही मला कमेंट करून सांगा. मी त्याचाही व्लॉग नक्की लवकरात लवकर बनवेल. सो अपनी बात की बात, इफ़ यू लाइक देन प्लीज़ डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब, लाइक, कमेंट एंड शेयर. चलो फिर शुभ खेर, टाटा, गुड नाईट. और लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.